नमस्कार. शेतकरी आनंद या युट्यूब चॅनलमध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपल्याला महत्वपूर्ण एक संदेश आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेतकरी मित्र 14 तारखेपासून खूप मोठा असा पावसाचे वातावरण आहे. ढगफुटी सदृश पाऊस आहे आणि ह्याला थोडक्यात नेऊ नका, कारण आपल्या शेतातील काही जे नियोजन असेल आपले नुकसान होणार नाही, ही काळजी आवश्यक आहे. शेतकरी मित्र, पाऊस 10, 12, 13, 14 त्या तारखेपर्यंत आहेच, परंतु 14 तारखेपासून याचा प्रभाव 14, 15 आणि 16 तारखेला खूप जाणवणार आहे. तरी शेतकरी मित्र, आपण हा अंदाज खूप महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण 14 तारखेला तेलंगणा आणि हैदराबाद येथून जोरदार असे एक लो प्रेशर तयार होत आहे आणि वादळी प्रेशर तयार होत आहे. त्यामुळं महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात याचा प्रभाव जास्त करून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार हा पाऊस 14 तारखेपासून चालू होणार आहे. आणि आपण सांगितलं होतं की ह्याचा प्रभाव हा दिवसेंदिवस अलीकडे येत आहे. जो 15 तारखेला होता आता 14 तारखेला आहे. पूर्ण मराठवाड्यात 14 तारखेला धुवाधार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 14 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापर्यंत ते संभाजीनगर देखील पर्यंत याची मजल राहणार आहे. आणि 15 तारखेला हा पाऊस विदर्भ साईड अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, नागपूर तसेच चंद्रपूर या भागात आणि पूर्ण मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा याच्यामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 15 तारखेला अकलूज, सोलापूर या भागामध्ये खूप असे ढगाळ वातावरण आहे. एकदम भयानक असे ढग आहेत. इतके खूप असे ढग आहेत की इतके बाष्पीभूत भीतीदायक ढग राहणार आहेत. त्यामुळे पाऊस हा देखील त्याच प्रमाणात पडणार आहे, एकदम जोरदार ती जोरदार. आणि 16 तारखेला तर एकदम विचारूच नका शेतकरी मित्र. 16 तारखेला हा पाऊस रात्री देखील राहणार आहे. 16 तारखेला 15, 16 तारखेला रात्री देखील पाऊस राहणार आहे आणि तुफान पाऊस राहणार आहे. खूप भयानक असे भीतीदायक ढगाची निर्मिती होणार आहे. आणि यातून लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, केज, परभणी, हिंगोली तसेच अकलूज, पंढरपूर, कुर्डुवाडी, संभाजीनगर, अहिल्यानगर या भागामध्ये धुवाधार असा पाऊस 14, 15 या तारखांना पडणार आहे. तर या पाऊस किती मिली पडणार आहे हा आपण पाहणार आहोतच, परंतु हा पाऊस 17 तारखेला देखील रात्रीच्याला 15, 16 आणि 17 हे 14 पासून हे 4 दिवस 17 तारखेला रात्री देखील पाऊस राहणार आहे आणि दिवसा देखील पाऊस राहणार आहे. खूप असा संततधार आणि एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. भयानक नदी नाले एक होणार आहे, पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि एकदम खूप मोठा असा पाऊस राहणार आहे. तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची. तरी आपण पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मिली पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्र, 14 तारखेला जो तेलंगणा आणि हैदराबादहून जो लो प्रेशर तयार येत आहे, लो प्रेशर आहे, तिकडून जो पाऊस आलेला आहे तो पट्टा तसाच तेलंगणा, हैदराबाद, गुलबर्गा, लातूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, मालेगाव या पट्ट्यामध्ये एकदम जोरदार असा पाऊस 14 तारखेला 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. आणि हा पाऊस रात्री 8च्या टायमाला शेतकरी मित्र या भागामध्ये तुफान असा पाऊस राहणार आहे, मुसळधार असा पाऊस. रात्री 7 वाजल्यापासून हा पाऊस एकदम मुसळधार पाऊस राहणार आहे. लातूर, पिटी, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव, बार्शी, केज, परळी तसेच माजलगाव, बीड या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे. आणि गेवराई, माजलगाव, अंबड, पैठण, संभाजीनगर, कन्नड, गंगापूर तसेच तलवाडा, चाळीसगाव या भागात, पाचोरा आणि पारली, धुळे या भागापर्यंत हा पट्टा एकदम मुसळधार पाऊस राहणार आहे 14 तारखेला 7 वाजल्यापासून. तरी तेथील शेतकऱ्यांनी खूप जागरूक राहण्याची गरज आहे. तसेच हा पाऊस अहिल्यानगर मधील कडा, राळेगण सिद्धी, कर्जत, जामखेड तसेच पाथर्डी, श्रीगोंदा तसेच राहुरी, श्रीरामपूर, वैजापूरला देखील खूप असा पाऊस राहणार आहे. तसेच मनमाड, मालेगाव
या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस 14 तारखेपासून 7 वाजल्यापासून राहणार आहे आणि हा पाऊस 14 तारखे रात्री 9 वाजेपर्यंत त्याच भागात पाऊस राहणार आहे रात्री 11 वाजेपर्यंत. तसेच शेतकरी मित्र तेथील शेतकऱ्यांनी या 14 तारखेला तेथील शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची खूप आवश्यकता आहे. आणि हा पाऊस खामगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये तर राहणारच आहे. तसेच वाशिम, हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि रात्री 11च्या टायमाला हा पाऊस लातूर, पिटीत, केज, कळंब या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे 11च्या टायमाला. तसेच धाराशिवच्या काही भागामध्ये देखील रात्री 11च्या टायमाला मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि 15 तारखेला 14 तारखेला रात्री आणि 15 तारखेच्या पहाटे 2च्या टायमाला वैराग, बार्शी, धाराशिव, कळंबचा काही भाग, तुळजापूर, मोला, कुर्डवाडी आणि पंढरपूरचा परांडा यांचा काही भाग या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्या ठिकाणी 36 ते 37 मिली पाऊस पडणार आहे. आणि हा 36 ते 37 मिली पाऊस म्हणजे एकदम भयानक असा पाऊस राहणार आहे. आणि 15 तारखेला सकाळी 6च्या टायमाला परांडा, बार्शी, कुर्डवाडी, वैराग, पंढरपूर, मोला या भागामध्ये हा मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी भाग बदलत हा पाऊस पडतोय, तरी तिथे शेतकऱ्यांनी नोंद ठेवायची. तसेच हा पाऊस 8च्या टायमाला अकलूज, पंढरपूर, सांगोला, पल्लवी तसेच विटा या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र हा पाऊस एकदम मुसळधार असा पाऊस 15 तारखेला सकाळी देखील राहणार आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे तोपर्यंत. परंतु परभणीला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. उमरखा, उदगीर तसेच देगलूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच इकडे पाहिला असता हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 15 तारखेला परत आणखीन पाऊस हा 4च्या टायमाला लातूर, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. मुसळधार सारखा पाऊस राहणार आहे. तसेच बार्शी, पंढरपूर, कुर्डवाडी या भागामध्ये देखील मुसळधार सारखा पाऊस राहणार आहे. ढगफुटी सदृश पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि आज पाऊस 15 तारखेला 7च्या टायमाला सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, लातूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच अहमदपूर, उदगीर, देगलूर या प्रकारे अति जोरदार पाऊस राहणार आहे. जिंतूर, हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच लोणार, जालना, संभाजीनगर, पैठण, बीड जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस 7च्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि सांगितलेल्या ठिकाणी फक्त मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हाच पाऊस रात्री 10च्या टायमाला परत भाग बदलत पावसाचा जोर वाढत आहे. रात्री 10च्या टायमाला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये मुसळधार असा पाऊस राहणार आहे. हा जवळपास मित्र 7 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत म्हणजे 3 वाजेपर्यंत म्हणजे रात्रभर पाऊस राहणार आहे. म्हणजे भयानक पाऊस राहणार आहे. नदी नाले एक होणार आहेत व खूप असा जोरदार पाऊस आहे. पंढरपूर, चिचेगाव, सोलापूर, अक्कलकोट, मोला, वैराग, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, कुर्डवाडी, परांडा, कळंब तसेच औसा, लातूर या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे 16 तारखेला पहाटे 3च्या टायमाला. आणि असाच हाच पाऊस परत इकडं केज, बीडकडे येण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र हा पाऊस परत केज, बर्दापूर तसेच परळी या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि 16 तारखेला 4च्या टायमाला चावसाळा, केज, बीड, गेवराई, माजलगाव तसेच पाथरी, शेलू, गंगाखेड, परभणी इकडे पाहिला असता पूर्णा, वसमत, जिंतूर, हिंगोली या भागापासून हा पाऊस मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 70 ते 75 मिली हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. 16 तारखेला 4 वाजल्यापासून हा पाऊस 70 ते 75 मिली हा पाऊस 7 वाजेपर्यंत राहणार आहे. 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत कळंब, केज, चौसाळा, बार्शी, धाराशिव, परांडा तसेच जामखेड इकडे पाहिला असता पाथर्डी, कडाष्टी, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा तसेच दौंड इकडे पाहिला असता राळेगण सिद्धी आणि तसेच अहिल्यानगर, सुपा इकडे पाहिला असता
नाशिक साईडला देखील राहुरी, नाशिक साईडला देखील पाऊस आहे. राहुरी, गंगाखेड, तसेच इकडे पाथर्डी, पैठण, गंगापूर, तसेच श्रीरामपूर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे 16 तारखेला 7च्या टायमाला. तसेच जालना, अंबड, परतूर, देऊळगाव राजा. हे शेतकरी मित्र, व्हिडिओ मोठा होतोय पण आपल्या पूर्ण तालुका आणि पूर्ण जिल्ह्याचे नाव सांगणं खूप महत्वाचं आहे. तर या भागामध्ये 16 तारखेला हा पाऊस 9 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस राहणार आहे. म्हणजे पहा शेतकरी मित्र, एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 16 तारखेला रात्री 12च्या टायमाला माजलगाव, गेवराई, बीड, केज, चौसाळा, पाथरी, सेलू, परतूर, अंबड, जालना, देऊळगाव राजा, लोणार, तसेच रिसोड, जिंतूर, हिंगोली, परभणी या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. चिखली, जशी पाहायला असता जालना आणि चिल्लोड या भागामध्ये एकदम मुसळधार पाऊस राहणार आहे. पैठण आणि संभाजीनगर पर्यंत याची मजल 12 वाजता 12 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस सिल्लोड आणि इकडे चाळीसगाव, धुळे, जळगाव ह्या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे 16 तारखेला. तर शेतकरी मित्र, आणि हा पाऊस कंटिन्यू 3-4 दिवस राहण्याची शक्यता आहे सध्या तरी आणखीन जर बदल झाला तर आपणास कळू. तरी 17 तारखेला हा पाऊस शिरपूर, तसेच इकडे पाहायला असता धुळे या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मालेगाव, मनमाड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि मुंबई किनारपट्टी, खपोली, इगतपुरी या ठिकाणी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी देखील, जुन्नर, खेड या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे 17 तारखेला. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 17 तारखेला पहाटपर्यंत पाऊस राहणार आहे. म्हणजे 18 तारखेला पहाटपर्यंत, आणि 18 तारखेला पहाटे 4च्या टायमाला जालना, माजलगाव, गेवराई, अंबड, परतूर, सेलू, तसेच इकडे पाहायला असता परभणी, जिंतूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत हा पाऊस 11 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आपण सांगितल्या जिल्ह्यात. तरी तेथील सर्व शेतकऱ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे आणि आपल्या शेतातील कामे आणि आपले नियोजन व्यवस्थित करा. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.